बदल घडतोय, महाराष्ट्र बदलतोय। पाहत रहा महाराष्ट्र 24 तास। थेऊर येथील मंडळ अधिकारी सर्कल यांच्यासाठी नोंद मंजूर करण्यासाठी 2 खासगी इसम यांना 10,000 रुपयांची लाच मागितली। तडजोडी अंती 7,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। याबाबत 25 वर्षीय तक्रारदारानं लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती। थेऊरच्या मंडळ अधिकारी जयश्री कवडे यांनी 2 खासगी इसमास रंगेहात पकडलाय। याबाबत लाचलुचपत पथकानं दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांच्या आईच्या आजीच्या वडिलांचे कोलवडी तालुका हवेली गावात असलेल्या जमिनीची 7/12 वरील नावे कमी केल्याचं दिसून आलं होतं। त्या नावे पुन्हा 7/12 उतारावर घेण्यासाठी तक्रारदार यांच्या आजी आणि तिच्या बहिणींनी हवेली तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता। तहसीलदार यांनी तक्रारदार यांच्या उतार्यावर नोंद करण्यासाठी कोलवडीचे तलाठी आणि थेऊरच्या मंडल अधिकारी यांना आदेश दिले होते। तलाठी यांनी घेतलेला 7/12 नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदार थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयात जाऊन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांची भेट घेतली असता कवडे यांनी विजय नाईक नवरे यांना भेटण्यास सांगितलं। नाईक नवरे यांनी नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी यांच्याकडे 10,000 रुपये लाच मागितली। याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे। तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करून लाचलुचपत विभागानं थेऊर मंडलाधिकारी कार्यालयामध्ये खासगी इसम योगेश तातळे, विजय नाईक नवरे यांनी पंचासमक्ष नोंद मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती 7,000 रुपये रकमेची मागणी केली। त्यास तातळे आणि नाईक नवरे यांनी दुजोरा दिला आणि दोघांनी 7,000 रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली। योगेश तातळे आणि विशाल नाईक नवरे यांना ताब्यात घेतले असून या तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई लाचलुचपतचे प्रतिबंधक विभागचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले यांच्या पथकानं केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।